प्रकरण 4. दिनकर पुरंदरे. माझे चरित्र हे माझे एकट्याचे चरित्र नव्हे. त्यातून अनेकांच्या चरित्रांचे उभे आडवे धागेदोरे गेलेले आहेत. अनेकांच्या ऋणानुबंधांची आणि हितसंबंधांची त्यात गुंतागुंत झालेली आहे. त्यांचा उल्लेख कधी तपशीलवार स्वरूपात तर कधी त्रोटक रूपात माझ्या चरित्रकथनात येणे अगदी अपरिहार्य आहे. माझ्या आयुष्यात अगदी बालपणापासून जो माझा अविभाज्य भाग होऊन बसला होता, तो माझा जीवश्च कंठस्थ बालमित्र दिनकर अप्पाजी पुरंदरे याच्या चरित्राचा काही भाग या ठिकाणी सांगितला नाही तर माझ्या चरित्रकथनाचा प्रवाह या ठिकाणी अडून बसण्याचे भय आहे. सकृतदर्शनी हे जरी विषयांतर वाटले तरी ते मूळ विषयाशी विसंगत नाही. दिनकर जसा माझा बालमित्र होता तसे दिनकरचे वडील अप्पाजी चिंतामण उर्फ आप्पा पुरंदरे हेही भाऊंचे म्हणजे माझ्या वडिलांचे बालमित्र होते. अशी त्यांच्यानी आमच्या कुटुंबाची 2 पिढ्यांची मैत्री होती. आम्ही जसे मूळचे कोढीतचे तसे आप्पा पुरंदरे हे सुद्धा कोढीतचे. आमचे घराणे जसे कुलकर्ण्याचे तसे आप्पांचे घराणेही कुलकर्ण्यांचे. माझ्या वडिलांनी प्रत्यक्ष कुलकर्ण असे कधीच केले नाही, पण आप्पा पुरंदरे हे घेरे पुरंदरमधल्या कित्येक गावांचे अनेक वर्ष कुलकर्णी होते. आप्पांचे फक्त मराठी शिक्षण झाले होते. ते इंग्रजी शाळेत कधीच गेले नव्हते. माझे वडील भाऊ जरी मॅट्रिक परीक्षा पास झाले नव्हते तरी त्यांचे इंग्रजीचे नि कायद्याचे ज्ञान आजच्या एखाद्या वकिलाच्या तोंडात मारील असे होते. भाऊ हे स्वभावाने जमदग्नी असल्याने त्यांचा साऱ्या पंचक्रोशीत दरारा होता. गाव गुंडांचे तर ते कर्दनकाळ होते. त्यामुळे आजूबाजूच्या गावात कुठेही गावगुंडांचा किंवा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला की लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी धावत. आप्पा पुरंदरे हे तर भाऊंना देवासारखे मानित. भाऊंनी सांगायचे नि आप्पांनी ऐकायचे असे त्यांचे आजन्म संबंध होते. आप्पांची बायको मथुकाकी ही अत्रे घराण्यातीलच होती. अत्यंत तऱ्हेवाईक आणि कजाग होती. अंतःकरणाने तशी ती फार चांगली होती आणि खुशीत असली म्हणजे तर ती फारच गमती करायची. पण असे प्रसंग तिच्या आयुष्यात फारच थोड्या वेळा येत. गंमत ही की बाहेरच्या लोकांशी ती फारच प्रेमळपणाने वागे. अनेकांना ती अनेक तऱ्हेने मदत करी, पण नवऱ्याशी आणि मुलांशी मात्र तिचे कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून सदैव भांडण जुंपलेले असावयाचे. आप्पा स्वभावाने गायीसारखे गरीब असत. मधू काकीनी त्यांच्यावर तोफ डागली की बिचारे डोक्याला रुमाल गुंडाळून घरातून मुकाट्याने बाहेर पडावयाचे. मग 2-2 दिवस घरात पुन्हा पाऊल टाकावयाचे नाहीत. उभ्या आयुष्यात आप्पांनी मधू काकीच्या तोंडाला कधी तोंड दिले नाही किंवा त्यांच्या अंगावर कधी हात उचलला नाही. मधू काकी जर कोणाला भीत असतील तर त्या आमच्या भाऊंना. भाऊंचा आवाज ऐकला की एखाद्या उंदराप्रमाणे त्या कोपऱ्यात दडून बसावयाच्या. बायकोच्या या विचित्र स्वभावामुळे आप्पांना आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा बालमित्र दिनकर याला कधीच सुख लाभले नाही. स्वतः आप्पा तर जवळजवळ घरात कधीच राहत नसत. माझ्या वडिलांनी त्यांना सरदार पुरंदऱ्यांच्या खाजगीकडे कित्येक वर्ष लावून घेतले होते. त्यामुळे ते पुरंदऱ्यांच्याच वाड्यावर जेवत आणि तेथेच झोपत. 8-15 दिवसांनी आले तर आले, नाही तर नाही. दिनकरला तर वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून शिकावयाला आप्पांनी आमच्याच घरी सासवडला ठेवले होते. तो वयाने माझ्यापेक्षा 1-1.5 वर्षांनी वडील असला तरी पहिल्या इयत्तेपासून तो आणि मी एकाच वर्गात होतो. तो रंगाने उजळ आणि अंगापिंडाने माझ्यापेक्षा मजबूत होता, पण हुडपणात आणि वात्रटपणात मात्र आम्ही दोघेही एकमेकांना हार जाण्यासारखे नव्हतो. त्याच्या आणि माझ्या स्वभावात आणि कित्येक गुणात विलक्षण साम्य होते. आट्यापाट्यापासून तो क्रिकेटपर्यंतच्या सर्व खेळात आम्ही दोघेही चांगलेच तरबेज होतो. चित्रकलेचा आणि गायनाचा दोघांनाही नाद होता. अभिनयाची आणि नाट्याची उभयतांना मनस्वी आवड होती आणि थट्टा मस्करी आणि विनोद हे दोघांचेही ऐच्छिक विषय होते. पण शाळेच्या अभ्यासात मी जितका तरतरीत होतो तितका दिनकर नव्हता. त्यावेळी तो थोडासा मंदच होता. आम्हा दोघांमध्ये हाच एक महत्त्वाचा फरक होता. त्यामुळे मला दिनकरचा अभ्यास जबरदस्तीने करून घ्यावा लागे. त्याचे मराठी आणि इंग्रजी शुद्ध लेखन भयंकरच होते. त्याबाबत त्याची मी इतकी थट्टा करीत असे, पण त्याचा त्याच्यावर काडी मात्र परिणाम होत नसे.
वयाच्या 5 वर्षापासून तो 16व्या वर्षापर्यंत आम्ही वर्षाचे 365 दिवस अगदी अहोरात्र एकत्र राहत असू. एकत्र जेवत असू, एकत्र निजत असू, एकत्र बसत असू आणि एकत्र फिरत असू. उड्या दोन त्या एका आत्मापरी अशी आमची दोघांची स्थिती झालेली होती. एकमेकांवाचून आम्हाला क्षण मात्र करमत नसे. त्यामुळे शाळेत, घरात आणि गावात बाबू-दिन्या हा एक अभिन्न समास होऊन बसला होता. आम्हा दोघांमध्ये कसलेही रहस्य नव्हते. त्याचे सर्व मला ठाऊक होते आणि माझे सर्व त्याला ठाऊक होते. हे आमचे नाते पुढे मोठेपणीही शेवटपर्यंत कायम राहिले. एकमेकांमध्ये इतकी विलीन आणि विसर्जित झालेली दोन जीवने क्वचितच संसारात सापडतील. इंग्रजी तिसरीपासून आमच्या एकवर्गत्वाची फाळणी झाली. मी इंग्रजी तिसरीत पास झालो, दिनकर नापास झाला. त्यामुळे तो 1 वर्ष माझ्या मागे राहिला. इंग्रजी चौथीसाठी मी पुण्यात आलो. त्यानंतर 1 वर्षाने दिनकर पुण्याला आला आणि सरदार पुरंदऱ्यांच्या वाड्यामध्ये आमच्या कुटुंबात पूर्वीप्रमाणेच राहू लागला. आमच्या वेळी दुय्यम शाळेत 2 अभ्यासक्रम होते, एक मॅट्रिकचा आणि दुसरा स्कूल फायनलचा. ज्यांना कॉलेजात जावयाचे असे ते मॅट्रिकचा अभ्यासक्रम घेत, ज्यांना 7 इयत्ता पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीत शिरावयाचे असे ते स्कूल फायनलला जात. दिनकरच्या अभ्यासक्रमाची कुंडली त्याने स्वतःच मांडून ठेवली होती. आपण काही कॉलेजात जाणार नाही, आपण आपली सरकारी नोकरी पत्करणार, हे त्याच्या तोंडी अहर्निश खेळणारे पालुपद होते. पुण्यात शिकत असताना आम्ही दोघे प्रत्येक सुट्टीला सासवडला जात असू आणि आमच्या जुन्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी आम्ही तेथे नाटके करून दाखवित असू. पहिले नाटक आम्ही विक्षिप्तराव हे केले. त्यात दिनकरने विक्षिप्तरावाचे काम केले, मी चिकटभटाचे काम केले. नंतर आम्ही तोतियाचे बंड नाटक केले, त्यात दिनकरने नाना फडणीसाचे काम केले, मी बंगभटाचे काम केले. असा आमचा नाट्यक्रम उपक्रम बरीच वर्ष चालू होता. 1914 साली मी मॅट्रिक झालो. त्या वर्षी दिनकर इंग्रजी 6वीत होता. त्या काळी पुण्याच्या बैरामजी जिजीभाई मेडिकल स्कूलमध्ये सब असिस्टंट सर्जनच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दरवर्षी घेण्यात येत असे. या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी तेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास होण्याची आवश्यकता नसे. कोणाही बिगर मॅट्रिकवाल्याला या परीक्षेला बसता येत असे. बी.जे. मेडिकल स्कूलचे प्रमुख त्यावेळी डॉक्टर पंढरीनाथ वामन शिखरे हे होते. त्या काळातले ते पुण्यातले नामांकित डॉक्टर होते. माझ्या वडिलांचे ते मित्र होते. तेव्हा एक दिवस माझ्या वडिलांनी दिनकर पुरंदऱ्यांच्या बाबत त्यांचा सल्ला विचारला. तेव्हा डॉक्टर शिखरे म्हणाले, आमच्या बी.जे. मेडिकल स्कूलच्या प्रवेश परीक्षेला त्याला बसवा. त्याची पुढील व्यवस्था मी करतो. त्याप्रमाणे आमच्या दिनोबाला आम्ही मारून मुटकून त्या चाचणी परीक्षेला बसावयाला तर तयार केले. कुठलीही परीक्षा म्हटली की दिनकरच्या अंगावर काटा उभा राही. आणि बी.जे. मेडिकल स्कूलच्या प्रवेशाची चाचणी परीक्षा म्हणजे काय, तर फक्त इंग्रजीच्या ज्ञानाची आणि स्पेलिंगची परीक्षा. आणि त्या बाबतीत दिनकरची तयारी म्हणजे अक्टोपासून बिक्टोपर्यंत. या परीक्षेतून हे बाळ कसे पास होणार याची आम्हाला चिंता पडली. परीक्षेच्या आधी 2 दिवस टाइम्स ऑफ इंडियाचे अंक विकत घेऊन त्यांच्यातल्या काही इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग दिनकरकडून मी घोटून घेतले. त्याचा परिणाम अगदीच झाला नाही असे नाही. चाचणी परीक्षेत दिनकर पास झाला, पण त्याचा नंबर पुष्कळच खाली आल्याने त्याची निवड मिलिटरी डॉक्टरच्या अभ्यासक्रमासाठी झाली. केवळ वरच्या नंबरच्या यशस्वी विद्यार्थ्यांना तेवढे सिव्हिल डॉक्टरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. दिनकर डॉक्टर होणार, पण डॉक्टर झाल्यानंतर त्याला लढाईवर पाठवणार, ही बातमी त्याच्या आईच्या म्हणजे मथू काकीच्या कानावर पडताच तिने आकाश पाताळ एक केले. आप्पा कपाळाला हात लावून बसले, पण त्यांचा माझ्या वडिलांवर विश्वास होता म्हणून ते म्हणाले, भाऊनी जे केले ते आपल्या हिताचेच असले पाहिजे. शेवटी मार्ग काढला. ते म्हणाले, हा तुमचा मुलगा अहमदाबादच्या मेडिकल कॉलेजात जावयाला तयार असेल तर मी त्याचे नाव सिव्हिल यादीत घालतो. दिनकरच्या आईबापांना न विचारता माझ्या वडिलांनी त्यांच्या म्हणण्याला तेथल्या तेथे संमती देऊन टाकली. त्याप्रमाणे 1915च्या प्रारंभापासून दिनकर अहमदाबादेच्या बी.जे. मेडिकलमध्ये जाऊ लागला. वर खर्चासाठी त्याला महिना 5 रुपये लागत. ते माझ्या चुलत्यांनी दिनकर विनायक यांनी आपल्या पगारातून पाठवण्याचे कबूल केले. मेडिकल कॉलेजात गेल्यापासून दिनकरच्या आयुष्यात आमूलाग्र क्रांती झाली. काही झाडांना उशिरा फुले येतात असे म्हणतात, त्याप्रमाणे दिनकरच्या बुद्धीला मेडिकल कॉलेजात गेल्यानंतर अपरंपार बहार आला. कोणाला हे खरे सुद्धा वाटणार नाही, पण पहिल्या वर्षाच्या परीक्षेत दिनकर हा पहिल्या वर्गात पहिला आला.
पुढच्या सर्व परीक्षा तो अशाच सन्मानाने पास झाला. सगळ्या सरकारी शिष्यवृत्त्या त्याने मिळवल्या आणि 1919 मध्ये, म्हणजे ज्या वर्षी मी BA झालो, त्याच वर्षी तो LCP&S झाला. दिनकरच्या आयुष्यात घडलेला हा सर्वात मोठा चमत्कार होय. तो मॅट्रिकची परीक्षा पास होईल की नाही याची जिथे शंका होती, तो झटक्यासरशी LCPS व्हावा म्हणजे कडुनिंबाच्या झाडाला हापूसचे आंबे यावेत तसेच नवल होते. LCPS झाल्यानंतर बेळगाव जवळच्या बैलहोंगल या गावी सरकारी दवाखान्यावर त्याची रीतसर नेमणूक झाली. त्यानंतर पूर्व आफ्रिकेत ब्रिटिश टँगानिका टेरिटरीमध्ये काही हिंदी डॉक्टर्स पाहिजेत अशी जाहिरात त्याने कुठेशी वाचली. त्यासाठी त्याने सहज अर्ज टाकून दिला. पण तो त्याचा अर्ज मान्य होऊन टँगानिका टेरिटरीमधील बुकोबा या गावी महिना 700 का 800 शिलिंग पगारावर त्याची नेमणूक केल्याचे उत्तर आले. 700-800 शिलिंग म्हणजे 500-600 रुपये पगार, त्याखेरीज खासगी प्रॅक्टिसला परवानगी. दिनकर सारख्या एका खेडेगावात जन्माला आलेल्या मुलाने आफ्रिकेसारख्या दूर देशात नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घ्यावा ही काही सामान्य गोष्ट नव्हती. आमच्या मित्रात, आप्तात आणि गावात त्यामुळे खूपच खळबळ उडाली. कोणी त्याला नावे ठेवली, कोणी त्याला मुक्त कंठाने धन्यवाद दिले. तो मुंबईहून बोटीने आफ्रिकेला गेला. त्यावेळी मी मुंबईलाच राहत होतो. धक्क्यावर त्याला पोहोचवण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा अनेक संमिश्र भावनांचा आणि विचारांचा अंतःकरणात कल्लोळ उडाला. बुकोबा हे गाव विषुववृत्तावरील व्हिक्टोरिया न्यांझा या प्रचंड सरोवराच्या काठी होते. त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल होते. दवाखान्याचे काम सकाळी 2 ते 3 तासच चाले. बाकीचा सारा दिवस खासगी प्रॅक्टिससाठी मोकळा होता. आफ्रिकेत सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसवर गडगंज पैसा मिळे. दिनकरला पहिल्याच महिन्यापासून पगाराव्यतिरिक्त 2 ते 3 हजार शिलिंगचे प्रॅक्टिस मिळू लागले. जन्मात त्याला जो पैसा भारतात कधी दिसला नव्हता, तो त्याला आफ्रिकेत मिळाला. 42 महिने नोकरी झाली की त्याला स्वदेशी परत येण्यासाठी 5 महिन्यांची रजा मिळे. त्याप्रमाणे 24 सालच्या प्रारंभी तो पहिल्याने भारतात आला. त्याच्या शरीरात, आकृतीत आणि पोशाखात आमूलाग्र बदल झाला होता. मी त्याला प्रथम पाहिले तेव्हा ओळखलेच नाही. तो माझ्या इतकाच म्हणजे 6 फूट उंच होता, पण माझे वजन 130 पाऊंडाच्या जवळपास होते, तर त्याचे वजन 200 पाऊंडाच्या घरात जाऊन पोहोचले होते. आणि 4 वर्षांच्या आफ्रिकेतील नोकरीत त्याने किती पैसे शिल्लक टाकले होते त्याची कोणाला कल्पना होईल काय? जवळजवळ 50,000 रुपये. ते ऐकून तर आम्ही अक्षरशः कोलमडलोच. पहिल्या मुक्कामात त्याला 5 महिन्यांची रजा होती. अद्याप त्याने लग्न झाले नव्हते. माझे पहिले लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. तेव्हा या मुक्कामात दिनकरचे लग्न करून टाकायचे आणि त्याला सहकुटुंब आफ्रिकेला रवाना करावयाचे असे आम्ही ठरविले. पण आफ्रिकेत नोकरी करणाऱ्या डॉक्टरला मासिक प्राप्ती कितीही जरी असली तरी त्याला बायको द्यावयाला महाराष्ट्रातले लोक कितीसे तयार होणार? दिनकरला स्वतःला आफ्रिकेची माहिती होती, म्हणून त्याने आपल्या धाकट्या बहिणी आफ्रिकेत नोकरी करणाऱ्या माणसाला पुढे दिल्या. तसे इतरांचे थोडेच होते. दरम्यान माझ्या धाकट्या भावाची मुंज निघाली. त्या मुंजीच्या जेवणात घरात बरीचशी मंडळी जेवायला आली होती. त्यात प्राध्यापक दत्तोपंत पोतदार यांची कनिष्ठ भगिनी बायडी आली होती. बायडी ही वर्णाने गोरी आणि उफाड्याची होती. पोतदार घराण्याच्या बुद्धिमत्तेचा तिला उपजतच वारसा प्राप्त झाला होता. तिला पाहता क्षणीच जशी वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. तो हा की दिनकरला बायको म्हणून जर कोणी खरोखरच शोभेल तर ही मुलगी. दिनकरला मी ती दुरूनच दाखवली. त्यानेही तिला एकदम पसंत केली. माझी आणि दत्तोपंतांची त्यावेळी एवढी ओळख नव्हती, पण माझ्या शाळेत बाबासाहेब मोगे म्हणून एक शिक्षक होते. ते वकिलीची परीक्षाही पास झाले होते. त्यांचा आणि दत्तोपंतांचा काहीतरी आप्तसंबंध होता. तेव्हा मी बाबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली. बाबासाहेबांनी दत्तोपंतांना सांगितली. दत्तोपंतांनी मुलाची चौकशी केली आणि ताबडतोब त्या विवाहाला मोठ्या आनंदाने मान्यता देऊन टाकली. दत्तोपंतांचे सगळेच काम म्हणजे एक घाव की 2 तुकडे. तिथे क्षणाची दिरंगाई नाही. या लग्नात देण्याघेण्याचा प्रश्नच नव्हता. नवऱ्या मुलाला पैशाची काहीच कमतरता नव्हती. थोड्या दिवसांनी हे लग्न मोठ्या थाटाने साजरे झाले. माझ्या पहिल्या बायकोचे नाव जसे मी लीलावती ठेवले होते, तसे दिनकरने आपल्या बायकोचे नाव मोठ्या हौसेने प्रभावती ठेवले. रजा संपताच दिनकर आणि प्रभावती आफ्रिकेला रवाना झाली.
ही दोघे जण 1928च्या अखेरीस भारतात पुन्हा परत आली. दरम्यानच्या काळात त्यांना एक मुलगा आणि 2 मुली एवढी संतती झालेली होती. मी त्यावेळी इंग्लंडहून परत आलेलो होतो आणि माझी पहिली बायको नुकतीच निधन पावलेली होती. माझ्या आणि दिनकरच्या जीवनात चांगल्या गोष्टींचे जसे साम्य होते तसे वाईट गोष्टीतही ते होते, असे दुर्दैवाने म्हणावयाला पाहिजे. माझी पहिली बायको जशी अकल्पित कालवश झाली त्याचप्रमाणे आफ्रिकेकडून परत आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनकरची बायको प्रभावती उर्फ बायडी ही अकस्मात निधन पावली. विषमज्वराचे निमित्त झाले. बायडी सासवडला आपल्या नणंदेकडे गेली होती. तेथे नदीच्या थंड पाण्यात म्हणे तिने आंघोळ केली आणि चिंचा बोरे खाल्ली. पुण्यास परत येताच तिला सपाटून ताप चढला. तो काही केल्या खाली येईना. दिनकर स्वतः डॉक्टर होता. तापाचे स्वरूप त्याच्या लक्षात आले आणि त्याची एकदम कंबरच खचली. तो 15 दिवस एका जागेवर दगडासारखा बसून राहिला होता. बायडीला दुसरे डॉक्टर औषध देत होते, पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. 18व्या दिवशीच तिचे अवसान झाले. दिनकरवर आकाशातील कुऱ्हाडच पडली. आम्हा सर्वांना अपरंपार दुःख झाले. अशी सुंदर आणि गुणी बायको मिळणे हे आयुष्यातले एक परमभाग्यच म्हटले पाहिजे. ते भाग्य दुर्दैवाने हिरावून नेले. पण परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचा इलाज चालतो? याच सुमारास माझा दुसरा विवाह झाला. त्या प्रसंगी दिनकर हजर होताच. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या आतड्यांना पीळ पडला. मी मनात म्हणालो, आयुष्य हे शोकनाट्य आहे का सुखनाट्य आहे हेच मुळी कळत नाही. दिनकरची पहिली बायको तिकडे मरण पावते आहे आणि इकडे माझ्या दुसऱ्या लग्नाच्या मंजूळ सनया वाजत आहेत. त्यावेळी मला क्वचित वीणा वाद्यम क्वचिदपीची हाहेती रुदितम हे संस्कृत सुभाषित आठवले आणि त्या सुभाषितकाराला जी समस्या पडली होती तीच नेमकी माझ्या मनापुढे उभी राहिली. न जाने संसारहा किम मृतमयः किम विषमयः. हा संसार अमृताने भरलेला आहे का विषाने भरलेला आहे हेच कळत नाही. पण प्रसंग पडला की माणूस किती भावनाशून्य बनतो याचे जे एक हास्यास्पद नाटक पुढे आम्हाला करावे लागले त्याची आठवण झाली की अजून माझ्या अंगावर काटा उभा राहतो. बायको वारल्यानंतर दिनकर माझ्याकडेच राहायला आला. त्यामुळे माझ्यापुढे एक बिकट समस्या उभी राहिली. नूतन परिणीत पत्नीला संसार सुखाचा आस्वाद द्यावयाचा का पत्नी विरहाने व्यथित झालेल्या बाळमित्राचे सांत्वन करावयाचे? त्या काळात माझ्या भावनांची किती ओढाताण झाली असेल ते माझे मलाच ठाऊक. खरी मौज त्यानंतरच आहे. पत्नीच्या निधनाला 5 किंवा 6 दिवस झाले नसतील. एका रात्री दिनकरने मला हाक मारली. मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि म्हणालो, काय रे? दिनकर गंभीर चेहरा करून म्हणाला, बाब्या, बायडी गेली, फार वाईट झाले. पुन्हा अशी बायको मिळणार नाही. ते सर्व ठीक आहे, पण पुढे काय? मी सरदच झालो. पुढे काय म्हणजे? पुढे काय म्हणजे पुढच्या लग्नाचा मला आत्ताच विचार करायला नको का? दिनकर म्हणाला. माझ्या काळजात कुणीतरी सुरी खुपसावी तसे मला दुःख झाले. मी म्हणालो, दिन्या, तुला काही माणुसकी आहे का? अरे अजून 10 दिवस पूर्ण झाले नाहीत आणि इतक्यात तू दुसऱ्या लग्नाचा विचार कसा करू शकतोस? बाब्या, तू प्रॅक्टिकल माणूस नाहीस. मी प्रॅक्टिकल आहे. हा तुझ्या आणि माझ्यात फरक आहे. दिनकर सिगारेट पेटवीत म्हणाला. माझ्या रजेचे 2.5 महिने तर गेले. आता आणखी 2.5 महिने शिल्लक आहेत. नंतर मी आफ्रिकेला गेलो म्हणजे 4 वर्षांनी म्हणजे 1933 साली परत येणार. त्यावेळी माझे वय 40च्या घरात असणार. मग तेव्हा मला बायको कोण देणार? म्हणून मला आताचे आता म्हणजे माझी रजा संपायच्या आतच लग्न केले पाहिजे. दिनकरचे म्हणणे मला कितीही भावनाशून्य वाटले तरी व्यवहाराच्या दृष्टीने ते तर्कशुद्ध होते हे मला मग पटले. दुसऱ्या दिवसापासून आम्ही दोघे टांगा करून सांज सकाळ वधू संशोधनासाठी पुणे शहरात हिंडू लागलो. त्यावेळी मला गडकरांच्या रिकामपणाच्या कामगिरीची आठवण होई आणि मनातल्या मनात स्वतःचेच हसू येई. तब्बल 15 दिवस आम्ही हिंडलो. अनेक विवाह मंडळांच्या चालकांना भेटलो. विधवा पुनर्विवाह मंडळांकडे चौकशा केल्या. अनाथ बालिकाश्रम धुंडाळले. झाडून साऱ्या अविवाहित नर्सेस आणि मास्तरणींचा तल्लास केला. पण ताकास तूर काही नाही. रोज संध्याकाळी घरी परत आल्यानंतर आम्ही दिवसभराच्या वधू संशोधन दौऱ्याचा निष्कर्ष काढीत बसावयाचे. पण निष्कर्ष काय निघायचा? शून्य. दिनकर तर अक्षरशः रणकुंडीला आला. तो मला चिडून म्हणायचा, बाब्या लेका, पुण्यामध्ये आपले फार वजन आहे म्हणून मोठ्या फुशारक्या मारतोस तू माझ्याजवळ, पण मला एक बायको मिळवून देता येत नाही तुला. मी म्हणे,
हे लग्नाचे काम आहे. इथे वजनाचा किंवा वशिल्याचा काय प्रश्न आहे? योगायोगाखेरीज हे होत नाही. आणि तसेच झाले. 1 महिन्याच्या निष्फळ संशोधनानंतर एक दिवस हे लग्न अचानक जमले. माझ्या धाकट्या बहिणीने ते स्थळ आणले. मुलगी 27 वर्षाची होती. अंगाने बुटकी आणि स्थूल, दिसायला साधारण. सेवा सदनच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजात 2ऱ्या वर्षात होती. दिनकरने मुलगी पाहता क्षणीच पसंत केली. आता मुलगी पाहण्याचा आणि पसंत करण्याचा मुळी प्रश्नच कुठे होता. जी मुलगी दिसेल ती पसंत, अशा मनस्थितीत त्यावेळी दिनकर होता. मुलगी घरची गरीब होती, तिचे मात्र नशीब फळफळले. दिनकरच्या अभिरुचीचा तो अधःपात पाहून मी फार व्यथित झालो. मी म्हणालो, दिन्या, कुठे बायडी आणि कुठे ही? दिनकर म्हणाला, ते खरे. दिसायला ती साधारण असेल, पण तिची हेल्थ फर्स्ट क्लास आहे. आता मात्र खरा डॉक्टर शोभतोस. मी उद्गारलो. त्यानंतर एका आठवड्याच्या आत विवाह समारंभ थाटामाटाने पार पडला आणि दिनकरनी त्याची आरोग्य सुंदरी आफ्रिकेला रवाना झाली. येताना एक बायको आणली, जाताना दुसरी बायको नेली. असे असते पुरुषांचे जीवन.